नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीता गद्रे यांच्या काचा पाणी या कथासंग्रहातली कथा भविष्याचं पान. संध्याकाळ कलून गेली होती. चेतनाच्या डिस्ट्रीब्युशन सेक्शनमध्ये काटदरेनं मुंडकं छाटलेल्या कोंबड्याप्रमाणे थैमान घातलेलं होतं. वेगवेगळ्या मशीन्सवर काम करणाऱ्या कामगारांच्या मध्यभागी उभा राहून काटदरे अखंड बडबड करत होता. अरे पानं चढवा मशीनवर, अरे सखाराम हे प्रूफ घे, मिस्टेकी काढून टाक, या लाईनीला आहे ना 12 पॉईंट टाक. अरे सभागृह झालंय ते सभागृह कर किले का. आणि काय रे हे अरे अध्यक्षांना सुवासिनींनी आवळलं असं झालंय. अरे ते ओवाळलं कर रे बाबा. काटदरेच्या शेवटच्या वाक्यावर आसपासचे कामगार दात विचकून हसले. आदल्या दिवशी झालेल्या एकूण प्रकारानं काटदरे चिडला होता. काल कुडतरकर आणि सपकाळ वेळेवर आले नव्हते. मेटॅडोर दाराशी लागला होता, पण पेपरची पार्सल वेळेवर आज चढली नव्हती. गाडी चुकलीच असती, थोडक्यात मिळाली. चीफ सबनं काटदरेच्या नावानं बोंब मारली होती. पहिली एडिशन वेळेवर जायलाच हवी. काटदरे वैतागला होता. आता मालक दौऱ्यावरून परत आले की हा डिस्ट्रीब्युशन सेक्शन नको असं तो स्पष्टपणे सांगणार होता. दुसरीकडे कुठलंही काम करायची त्याची तयारी होती. कामगार काम करत नव्हते. चीफ सब एडिटर चिटणीस काटदरेला फाईलावर घेत होता. दोन्हीकडून थपडा खायचा त्याला कंटाळा आला होता. एवढ्यात चीफ सब सुदीप चिटणीस आला. आपल्या केबिनचं झुलतं दार उघडून तो आत गेला. त्याला पाहताच काटदरेमध्ये अचानक बदल झाला. चेहऱ्यावर ओशाळं खोटं हसू पसरलं. तो आदबीनं म्हणाला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सगळी पानं झाली. शेवटचं मशीनवर चढलंय साहेब. दळवीबाई आल्या होत्या. गेल्या सुद्धा मिस्टरांच्या बरोबर. त्यांनी प्रूफ तपासून दिली. देसाई साहेब लेआउट देऊन गेले. सगळं ओके आहे साहेब. काटदरे क्षणभर थांबला. सुदीपनं एव्हाना पाणी पिऊन चेहऱ्यावरचा घाम पुसला होता. फॅनच्या थंडगार वाऱ्याच्या झोतात तो खुर्चीत स्थिरावला होता. सुदीप पुढं किंचित झुकत तो म्हणाला, साहेब तुमचा तो परवाचा अग्रलेख आणि मागच्या रविवार आवृत्तीतलं ते मिडल आर्टिकल खूप आवडलं बरं का लोकांना. सुदीप चिटणीस खुश झाला. त्यांनी विचारलं, कशावरनं म्हणताय. पत्र आली आहेत ना तशी. संगणक युगात भास्कराचार्य हे आर्टिकल खूप आवडलं. सुदीप चिटणीस यांचं अभिनंदन अशी पत्र आली आहेत. आणि तो अग्रलेख अलिप्त राष्ट्र चळवळीवरचा तो आवडल्याचे 10-12 फोन आलेत. साहेब अग्रलेख लिहावेत ना तर ते तुम्हीच. आपल्या एडिटर साहेबांपेक्षा तुम्ही चांगलं लिहिता. Whenever he goes out of the station, I take opportunity of writing editorials. By the way, मालकांचा फोन आला होता. नाही साहेब, ते गेलेत विमानाने मद्रासला इंडस्ट्रीयल कॉन्फरन्सला. पैसा कुठेतरी गुंतवायचा म्हणून हा पेपर काढलाय. ते कशाला वाचतायत तुमचा अग्रलेख. त्यांना तेवढी फुरसत नाही साहेब. त्याकरता नाही विचारलं मी. लेखकांच्या मानधनाच्या रकमेत वाढ करावी असं सुचवणारं एक प्रपोजल एडिटर साहेबांनी त्यांच्याकडे पाठवलं होतं. मला वाटलं त्या संबंधात फोन करून ते मला बोलवतील. काटदरेला आठवला सकाळी आलेल्या म्हात्रेंच्या पत्रातला मजकूर. तो चटकन म्हणाला, ते ज्योतिष भास्कर म्हात्रे, त्यांनी साप्ताहिक भविष्य पाठवायला नकार दिलाय. त्यांना सुद्धा मानधनाच्या रकमेत वाढ हवी आहे. त्यांचं बरोबर आहे काटदरे. चेतनाचा खप 3 लाखाच्या वर गेलाय. दिवसेंदिवस पॉप्युलर होत आहे. त्यामुळे पैसे वाढवून द्यायलाच हवेत ना. रविवारच्या आवृत्तीत भविष्य काय घालायचं आहे ते आधी बघा साहेब. आज बुधवार आहे. रविवार पुरवणीची बाकी सगळी पानं तयार आहेत, भविष्य सोडून. काटदरेनं अडचण रास्तपणे सांगितली. क्षणभर शांतता पसरली. लगेच चिटणीस म्हणाला, यू डोंट वरी, मी लिहितो भविष्य. तुम्हाला कळतं? कळायला कशाला हवं आहे. लिहायचं दडपून. एकदा यश, एकदा निराशा, कधी प्रवास, कधी धनलाभ. पुढच्या आठवड्यात मेषेचं कन्येला, तुळेचं धनुला.
तुम्ही तरी कमाल करता काडदरे, ॲज इफ यू डोंट नो ऑल दिस. ठीक आहे. काडदरे जायला वळला. त्याला थांबवत सुदीप म्हणाला, काडदरे, अंक हा निघालाच पाहिजे आणि तोही भविष्यासकट. 80% लोक पेपर उघडला की आधी भविष्य वाचतात. भविष्यामुळेच अंक खपतो काडदरे. आपल्या आयुष्यातला उद्या कसा जाईल याची रोजच उत्सुकता असते माणसाला. काडदरेनी खांदे उडवले आणि तो शांतपणे सुदीपच्या केबिनमधून निघून गेला. सुदीपने कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली. दारात ती उभी होती. काडदरे खूप कामात होता. सुदीपला सतत कोणाचे तरी फोन येत होते. फोनवर सुदीपचं प्रोफेशनल आर्जवी बोलणं ऐकून काडदरेचे कान आणि डोकं किटून गेलेलं होतं. त्यातच वैताग म्हणजे दारात ती उभी. आज ती दुसऱ्यांदा आली होती. एखादी कथा किंवा कविता छापून यावी म्हणून गळ घालायला ती आली असेल असंच परवा काडदरेला वाटलं होतं. तिची कथा ठेवून घ्यावी आणि यथावकाश निर्णय कळवू असं सांगून तिला कटवावी अशा बेतात काडदरे होता. तिला सुदीपलाच भेटायचं होतं. बरं, दारात उभं असलेलं पात्र जरा तरी बरं असावं. काडदरेनी आणि सुदीपनी तिला निस्संशय मदत केली असती, पण तिथे सगळाच आनंद होता. प्रौढ कुमारिका, सावळा रंग, चेहरा बेताचा, नाकावर चष्मा, गबाळा अवतार. एक मात्र होतं, सालीत सेक्स अपील जबरदस्त होतं. पुन्हा आपल्यातल्या या अपीलची तिच्या चेहऱ्यावर जराशीही जाणीव नाही. हीच खरी मजा. तिने हे कितव्यांदा विचारलं होतं कोणास ठाऊक. साहेब, मी आत येऊ? काडदरेने तिला आत यायची खूण केली. तिला सुदीप पुढे नेत तो म्हणाला, साहेब, या बाईंचं काम आहे तुमच्याकडे, परवा येऊन गेल्या. सुदीपने त्रासिकपणे तिच्याकडे बघितलं. तो तुटकपणे म्हणाला, यू सी, आय हॅव व्हेरी शॉर्ट टाईम ॲट माय डिस्पोजल, बी ब्रीफ. ती नम्रपणे म्हणाली, तुमचा फार वेळ नाही घेणार मी साहेब. काम काय? तुमच्याकडचं भविष्याचं सदर कोण लिहितं? का, एनी प्रॉब्लेम? मला जरा भविष्याचा नाद आहे. मी ना रोज जमतील तेवढ्या पेपरातलं भविष्य वाचते. म्हणजे संध्याकाळी आमच्या शेजारच्या सपऱ्यांकडे पेपर येतो ना, हे बघा बाई, काय ते थोडक्यात मुद्देसूद पटकन सांगा, माझ्याकडे वेळ नाही आहे. हो, तुम्ही कामाची माणसं, ती प्रामाणिकपणे म्हणाली. मला तुमचं भविष्याचं पान फार आवडतं. मीच लिहितो ते. सुदीप रिलॅक्स होत म्हणाला, अय्या हो, खरंच नाही वाटत. का बरं? अहो, तुम्ही इतके देखणे, तरुण. भविष्य लिहिणारा माणूस म्हणजे म्हाताराच असेल असं वाटतं. एका पुरुषाला पहिल्याच भेटीत ती तरुण, देखणा वगैरे म्हणत होती आणि अगदी इझिली म्हणत होती. तिच्या स्वरात फक्त आश्चर्य होतं. तिचा हा निष्पापपणा सुदीपला जाणवला. तो हसत म्हणाला, काय अनुभव आला तुम्हाला माझ्या भविष्याचा? तिने बरोबर आणलेल्या पिशवीतनं चेतनाचा अंक बाहेर काढला आणि ओळींवर बोट ठेवत ती म्हणाली, गेल्या आठवड्यात तुम्ही लिहिलेलं माझं भविष्य अगदी खरं ठरलं. हे बघा ना, दीर्घकाळ अष्टमात राहिलेला शुक्र अखेर भाग्यात येत आहे. अचानक धनलाभ संभवतो. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. त्रासदायक व्यक्ती काही काळ लांब जातील. कोणती रास तुमची? वृश्चिक. अचानक धनलाभ झाला. काय बोनस वगैरे मिळाला वाटतं? बोनस? मी नोकरी नाही करत. आणि मला कशी नोकरी मिळेल? BA सुद्धा पूर्ण नाही झालेलं माझं. कॉलेज सोडून खूप वर्ष झाली. कसलंही सर्टिफिकेट माझ्याकडे नाही. जांभई आवरत सुदीपने विचारलं, मग धनलाभ कुठून झाला? ती पुढे झुकली. मी संध्याकाळी विठोबाला जाऊन परत येत होते ना, तर अचानक पैशाचं पाकिट सापडलं. आत 70 रुपये होते. असं होय? बरं आहे तर मग. असाच आमच्या पेपरवर लोक ठेवा. सुदीपने तिला जायची अप्रत्यक्ष सूचना दिली आणि काडदरेला हाक मारली. ती जागची जराही हलली नाही. टेबलावर टकटक करत त्याचं लक्ष स्वतःकडे वेधत ती म्हणाली, शिवाय ते प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील लिहिलं होतं ना, तेही खरं ठरलं. सुदीप आता जाम बोर झाला. स्वतःवर संयम ठेवत तो म्हणाला, डॉक्टरांना दाखवा तुमची तब्येत. बरं आहे तर मग.
तिचा चेहरा अचानक बदलला. चेहऱ्यावर दुःख, असहाय्यता, उद्वेग दाटून आला. भरल्या गळाने ती म्हटली, आणि त्रासदायक व्यक्ती ही गावाला गेली. माझे काका मला खूप त्रास देतात. ते खूपच म्हणजे मला सहन नाही होत होते. सुदीपला काही कळायच्या आत घडलं. तिला भोवळ आली होती. सुदीप गोंधळला, बावरला. तिच्या तोंडावर त्याने पाणी शिंपडलं. तिला उठती केली. तशाही अवस्थेत तिच्या शरीराच्या स्पर्शानं तो उत्तेजित झाला. ती त्याच्या निकट, पण तिला कशाचीही जाणीव नव्हती. सुदीपही भानावर नव्हताच, मुळीच नव्हता. काडदरे चक्क तिची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये होता. ती पुन्हा आली होती. आत्ताच त्याला तिचं नाव कळलं होतं, पुष्पा. पहिल्या भेटीत तिचं नावगाव विचारावं, रादर विचारावंसं वाटावं अशी ती मुलगी नव्हतीच. काडदरे कंटाळला होता. सुदीप एका कव्हरेजसाठी बाहेर गेला होता. काडदरेला करमणूक हवी होती. पुष्पा आल्यानं त्याला जरा बरंच वाटलं. पुष्पानं आल्या आल्या प्रश्न केला, हे कुठे आहेत? हे, अहो चिटणीस साहेब. नाही, ते नाही आहेत, बाहेर गेलेत. आता कशी काय तुमची तब्येत? त्या दिवशी चक्कर आली होती ना? बरी आहे. माझ्यामुळे त्रास झाला तुम्हा सगळ्यांना. ठीक आहे, माणसानं माणसाला मदत करायचीच असते. जरा त्रास देते. ही माझी पत्रिका. चिटणीस साहेब आले म्हणजे द्याल का त्यांना जरा प्लीज? पत्रिका आणि चिटणीसांना का? ते हात पाहतात का? नाही, ते फक्त चेहरा पाहतात. काडदरेनं डोळा मारत म्हटलं. त्याच्या आवाजातली खोच न समजून पुष्पा निष्पापपणे म्हणाली, अगं बाई, चेहरा बघून भविष्य? केवढं सामर्थ्य! माझा चेहरा बघून सांगतील माझं भविष्य? तिची फिरकी घेण्याचा काडदरेचा मूड आता साफ गेला होता. त्याला पुष्पाची दया आली. तो म्हणाला, बाई, तुम्ही फार भोळ्या आहात. इतका कसा विश्वास आहे तुमचा भविष्यावर? का असू नये? पुष्पा ठामपणे म्हणाली. तेही एक शास्त्र आहे. असेल ना, पण एक सांगू, सोडून द्या हा नाद. तुम्ही हुशार वाटता. पुढे शिका, नोकरी बघा, लग्न करून संसार थाटा, कुठेतरी जीव रमवा. काय करायचं हो भविष्याकडून? ते आपल्याला बदलता येत नाही का घडवता येत नाही. मग नुसतं कळून फायदा काय? पुष्पानं एक सुस्कारा टाकला. बोलावं का नाही याचा विचार करत ती काडदरेला न्याहाळत गप्प बसून राहिली. मग स्वतःहूनच बोलायला लागली. मला भविष्याची फार फार गरज आहे हो काडदरे साहेब. माझा भूत आणि वर्तमान काळ म्हणजे काळोखाने भरलेला एक लांब लचक बोगदा आहे. मी कडेच्या भिंती चाचपडत पुढे चालली आहे. बघतीये दूरवर कुठे प्रकाशाचं वर्तुळ दिसतंय का? ते बोगद्याचं दुसरं टोक असेल. मला अंधारातून मुक्त करणारं, मोकळा श्वास देणारं. काल्पनिक सुखाच्या कोणत्या तरी भ्रमाशिवाय मला जिवंतच राहता येत नाही. दुःख, अपूर्णता आणि शून्य अवस्था यासाठीच माझा जन्म आहे. माझं जगणं म्हणजे देवाने माझ्यावर लादलेला एक कठोर आणि निरर्थक अनुभव आहे. काडदरे हेलावला. छापील सुखदुःख आजवर त्यांनी खूप वाचली होती. ती काळी बेंगरूळ मुलगी त्याला विलक्षण, उत्स्फूर्त, उत्कट, स्फटिकासारखी स्वच्छ, नितळ वाटायला लागली. त्यांनी हळुवारपणे विचारलं, घरी कोण कोण आहे तुमच्या? कोणीच नाही. लहानपणीच आई वडील गेले. मामा नाही, मावशी नाही, आत्या नाही. मी एकटी आहे. आजोबांनीच मला लहानाचं मोठं केलं. त्यांच्याकडे एक माणूस राहायचा. आजोबा त्याला आपला मुलगा मानायचे. मलाही त्यांनी सांगितलं, यांना काका म्हणायचं बरं का. मीही तेच नातं मानलं. आजोबांनी काकांचं लग्न करून दिलं. मला त्याच्या स्वाधीन करून ते देवाघरी निघून गेले.
त्यावेळी माझं कॉलेजचं 2रं वर्ष सुरू होतं. मला खरं तर खूप शिकायची इच्छा होती. निदान BA तरी व्हायचं होतं. काय विषय घेतले होते BAला? फिलॉसॉफी, सायकॉलॉजी आणि इंग्रजी. मग अर्धवट का सोडलं शिक्षण? काका काकू म्हणाले पुरे झालं शिक्षण. मला स्कॉलरशिप होती. मॅट्रिकला 80% मार्क होते. त्यांच्यावर कुठलाच खर्च पडला नसता. मग तरीही ते नाही म्हणाले. घरात हक्काची मोलकरीण हवी होती त्यांना राबवायला. माझ्याच आजोबांच्या घरात मी परकी झाले. मानलेला काका घरचा प्रमुख झाला. मग काय शिक्षण संपलं. दिवस उगवल्यापासनं मावळेपर्यंत काम आणि काम. माझ्यासाठी स्थळच बघितली नाहीत काकांनी. क्वचित कुठेतरी पत्रिका दिली इतकंच. वय वाढत होतं. बरोबरच्या मैत्रिणी संसारात रमल्या. तुम्हाला सांगते साहेब, मला आता कोणी मैत्रिणच नाही आहे. मी घराबाहेर जातच नाही. फक्त संध्याकाळी देवळात जाऊन बसते. देवळात जाऊन बसायचं वय नाही आहे अजून तुमचं. तुमच्या संध्याकाळी हसऱ्या रंगीत असायला हव्यात. मी येईन तुमच्या घरी तुमच्या काका काकूंना समजवायला. नाही, नको नको साहेब, त्याचा काही उपयोग नाही आहे. माझी काकू नाही आहे आता. पहिल्या बाळणपणातच काकू गेली. तिचं बाळही गेलं. आता मी आणि काकाच उरलोय. पुष्पाच्या डोळ्यातनं आसवं गळायला लागली. गदगदून हुंदके देत ती म्हणाली, काकांची नजर बदलली साहेब. आता एक भयानक किळसवाणं लाजीरवाणं आयुष्य सुरू झालंय. कधी कधी वाटतं ही कातडी, हे मांस ओरबडून काढावं. अपवित्र आहे सगळंच. मलाच माझी लाज वाटते आहे. ते घर सोडून निघून का नाही गेला तुम्ही? अशा ठिकाणी राहायचं कशाला? कुठे जायचं मग? कोणत्या घरात राहायला जायचं? तुम्ही द्याल मला आसरा? काटदरेला हा प्रश्न अपेक्षित नव्हता. तो गडबडला, गोंधळला. काहीच उत्तर न देता बसून राहिला. त्याची नजर खाली वळली. पुष्पाच्या चेहऱ्यावर उपहासाचं मंद हसू पसरलं. जाऊ द्या साहेब, ही पत्रिका ठेवून घ्या. चिटणीस साहेबांना म्हणावं, मला सांगा माझ्या पत्रिकेत काही चांगलं आहे का नाहीच आहे, का सगळं वाईटच आहे? गेल्या जन्मीचं पाप या जन्मी भोगावं लागतं म्हणतात. ते मी अजून किती वर्ष भोगायचं आहे? देव तरी कसा विचित्र नाही. माणसानं पाप कोणतं केलंय ते त्याला सांगायचं नाही. शिक्षा का केली आहे, किती मुदतीची आहे याचा पत्ता लागू द्यायचा नाही. गेल्या जन्मीचं आम्हाला काही आठवणारच नाही अशी व्यवस्था करायची आणि त्या आठवत नसलेल्या पापांची शिक्षा या जन्मात द्यायची. मग आमची माणसांची कोर्टं बरी. गुन्हेगाराला समोर उभं करून त्याचा गुन्हा, शिक्षेची मुदत त्याच्या तोंडावरच सांगतात. पुष्पा बोलायची थांबली. काटदरी काहीतरी उमगल्यासारख्या नजरेनं तिच्याकडं पाहत होता. पुष्पा खूप अस्वस्थ वाटत होती. तिच्या थरथरत्या हातातली पत्रिका घेत काटदरे म्हणाला, जा बाई, तुम्ही आता घरी जा, विश्रांती घ्या. ही पत्रिका देतो मी चिटणीसांना. सन अँड सँडचा तो कोपरा एकांताचा होता. त्या भल्या मोठ्या हॉलमध्ये अनेक टेबल्स अरेंज केलेली होती. प्रत्येक टेबलाभोवतीच्या नक्षीदार कुंड्यातनं चिमुकली फुलं उमललेली. मध्यभागी वर्तुळाकृती स्टेजवर ऑर्केस्ट्रा. व्हायोलिनवर बेभान करणारी धून वाजत होती. ते कडक इस्त्रीच्या कपड्यातले आदबशीर वेटर्स. सगळ्या हॉलवर प्रणयी जोडपी कुजबुजत बसलेली. पुष्पाला हे सगळंच वातावरण नवीन होतं. ती अशा हॉटेलमध्ये पहिल्यांदाच येत होती. ती बावरली होती.
सुदीपचा इतका निकट सहवास मिळाल्यानं फार सुखावली होती. वेटरला सुदीपने ऑर्डर दिली. वेटर निघून गेला. सुदीपकडे बघत लाजत पुष्पा म्हणाली, पैसे मी देणार आहे. हां, तुम्ही मुळीच द्यायचे नाहीत, माझी शपथ. शपथ कसली? नाही देत. माझ्याकडून काय घेणार? अगं तू देशील ते. विषयी पिन मी तुझ्या हातचं. असं नका ना बोलू. पुष्पाच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे उमटली. आज का मला खिलवतेस? काही विशेष? तुम्हाला बक्षीस आहे हे. भविष्यात तुम्ही लिहिलंय विवाह जुळतील. तुमचा जुळला का काय? काकूच्या लांबच्या भावाला पत्रिका दिली होती, तिथे पत्रिका जुळतीये. मुलगी दाखवायला आणा असं पत्र आलं. दाखवायला आणा? मला बघितल्यावर मी पसंत पडणार नाही असंच ना? छे पसंत पडाल ना. तुम्ही गोऱ्या नाही आहात पण काळ्याही नाही आहात. सावळ्या आहात, सावळ्या. तो नाकावरचा चष्मा काढून टाका. तेल जरा कमी लावा. केस कापून किंचित फुलवा. नीटनेटके कपडे घाला. तुम्ही चांगले दिसाल. खरंच? तुम्ही सांगाल तशीच मी राहीन. मग पसंत पडेन ना मी. मला लग्न करायचं आहे, करावंसं वाटतंय. होईल तुमचं लग्न. सुदीप तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. वेटर आल्यामुळे तो किंचित थांबला. नंतर तो बोलत होता, ती पापण्या झुकून ऐकत होती. काडदरेंनी आज बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर सुदीपच्या हातात जेवणाचा डबा पाहिला. त्याच्या बायकोने दिलेला घरचा जेवणाचा डबा. नाहीतर आजकाल सुदीपचा टी टाईम, लंच टाईम बाहेरच व्हायचा पुष्पाबरोबर. पुष्पा बहुतेक गावात नसावी. त्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने विचारलंच, पुष्पा देशपांडे आल्या नाहीत हल्ली? का बरं? तुम्हाला चैन पडत नाही आहे? घ्या, मला काही चैन पडायची आहे? सहज विचारलं. बऱ्याच दिवसांनी घरचा डबा दिसला. वहिनी काय म्हणतायत? काडदरे उगाच कुचकटासारखं बोलू नका. मला त्या भोंगळ पोरीत काही इंटरेस्ट नाही आहे. ती तिच्या खर्चानं खिलवते, मी खातो. तुमचं काय जातं आहे? काहीच नाही. मग गप्प बसा. गेल्यात कुठे? ती घोडनवरी गेली आहे स्वतःला कुठंतरी दाखवून घ्यायला. डोक्यानं बरी आहे, पण दिसणं काय ते? कशी पसंत पडणार? आपलं तर स्पष्ट मत आहे, स्त्रियांनी फक्त सुंदर दिसावं आणि आम्हाला नेत्र सुख द्यावं. डोक्याचं काय काम तिथे? काडदरे थक्क झाला होता. तोंडाचा आ वासून तो सुदीपची मतं ऐकत होता. त्याला पुष्पाची दया येत होती. पुष्पा बदलली होती. तिने नाकावरचा चष्मा काढून टाकला होता. केस मोकळे सोडायला सुरुवात केली होती. साडी ती नीट चापून चोपून नेसायला लागली. आत्ताही ती सजून धजून आली होती. सुदीपने एका कटाक्षात तिच्यामधला हा बदल टिपला. त्याला हसू फुटलं. तिच्याबद्दलची दया. आपल्या शब्दानुसार एक पोर नटतीये, लाजतीये याचा अभिमान त्या हसण्यात होता. पुष्पा त्याच्याजवळ आली. बागेच्या त्या मऊ हिरवळीवरनं ती सुदीपला लगटून चालली होती. त्याला त्या स्पर्शाचं सुख होत होतं. त्याचा हात हातात घेऊन ती एका हिरवळीच्या तुकड्यावर बसली. तसा काळोखच व्हायला लागला होता. भिरभिरत्या नजरेनं इकडं तिकडं बघत ती म्हणाली, बागेच्या एका टोकाला उगच आलो आपण. का? भीती वाटते? नाही, तरी पण. जरा इकडे सरकून बस ना. सुदीप, असं काय पाहिलं तुम्ही माझ्यात? तुझा रंग काळा असला ना तरी मन उजळ आहे तुझं. मनानं पवित्र, सुंदर, निष्कपट आहेस तू. तुम्हाला आत्तापर्यंत खूप मुली सांगून आल्या असतील, सगळ्या एक जात नटमोगऱ्या. सुदीपच्या आवाजात एक सावध बेधडकपणे होता. इतकी वर्ष लग्नाशिवाय राहिलात? तू भेटणार होतीस ना म्हणून. ईश्य, किती सुंदर लागतीयस. मी खूप भाग्यवान आहे सुदीप. तुम्ही माझे परमेश्वर आहात. माझा मंगळ सप्तमात येतोय आणि शुक्र तृतीय स्थानात म्हणून होतंय हे सगळं. असं म्हणजे काय? तुम्हीच तर लिहिलंय की माझ्या भविष्यात, आणि तुम्हालाच आठवत नाही आहे? पुष्पाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं आणि सुदीपच्या चेहऱ्यावर हसू. पुष्पा समोर येऊन बसली तरीही सुदीपचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष गेलं तेव्हा तो चकित झाला. वेळ रात्रीची होती. पहिली एडिशन चालली होती.
सिटी एडिशनमध्ये टाकायच्या महत्त्वाच्या बातम्या तो एडिट करत बसला होता. त्याला खाजवायची फुरसत नव्हती आणि अशा विचित्र वेळी समोर पुष्पा. तो वैतागला. त्यांनी थोडं चिडून विचारलं, आत्ता यावेळी? तुमची आज रात्रपाळी आहे माहिती होतं, मुद्दाम थर्मास घेऊन आले. पण खूप रात्र होईल तुला, मीही कामात आहे. मी नुसती बसून राहीन, तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जायला रात्र झाली तर तुम्ही आहात की, तुम्ही असताना मला कोणाची भीती? अगं काका काळजी करतील, चिडतील, त्यांना कोण विचारतंय, चिडू देत. आणि हो, त्या काकूच्या भावाला मीच नकार कळवला बरं का, त्याच्यावरूनही काका संतापले. संतापू देत. तुमच्यासारखं रत्न मिळाल्यावर त्या काचेला कोण हातात धरेल? म्हणजे तू काकांजवळ बोललीस? मग किती दिवस लपवून ठेवू मी? आमच्या चाळीत पण सगळ्यांना सांगितलं. आय एम गेटिंग मॅरिड विथ अ हँडसम नोबल हार्टेड एंजल. आर यू अ फूल? असू देत मी वेडी, तुमच्या प्रेमाने मला वेडं केलं आहे. पुष्पा लाजून म्हणाली, इडियट, मी आणि तुझ्याशी लग्न करणार? तुझ्यासारख्या बेंगरूळ मुलीशी लग्न करायला मी काय आंधळा आहे? सुदीप, तुम्ही माझी चेष्टा करताय ना? तुझी चेष्टा? मूर्ख मुली, अगं तू माझ्या खिसगणतीत सुद्धा नाही आहेस. आय डोंट केअर फॉर यू. गेट आउट ॲट वन्स, गेट आउट. असं नका बोलू सुदीप, तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात. माझं लग्न आधीच झालं आहे बेबी. मला 2 मुलंसुद्धा आहेत. माझी बायको सुंदर आहे, शिकलेली आहे, मिळवती आहे. तिच्या जोड्याजवळसुद्धा उभं राहायची लायकी नाही आहे तुझी. खोटं बोलताय तुम्ही. तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच लागेल. मी परत घरी जाणार नाही. माझ्यावर दया करा सुदीप, मला एवढी भीक घाला. मी मोलकरीण म्हणून राहीन तुमची. मला काकांकडे नका परत पाठवू. हे बघ, इथं तमाशा करू नकोस, ऑफिस आहे. मला काम करू दे, डेडलाईन जवळ येते. डेडलाईन? कुणाची? पेपरची डेडलाईन. लोचट कुत्री कुठली. चालती हो, नाही तर गळा घोटेन तुझा. पुष्पा बधीर झाली. सुदीप तिच्या अंगावर धावून येत होता. जीवाच्या आकांताने ती पळत सुटली. ती प्रेसमधनं बाहेर पडली. किर्र काळोख होता. रस्त्यावर शुकशुकाट होता, पण तिला भीती वाटत नव्हती. ती मुळी भानावरच नव्हती. ठेचकाळत धडपडत ती चालली होती. तिच्या मागून कोणीतरी येत होतं. नक्कीच ती भानावर आली. तिने मागे वळून पाहिलं. रस्त्यावरच्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात तिने त्याला पाहिलं. फाटके कपडे घातलेले, विस्कटलेल्या केसांचा, तांबारलेल्या डोळ्यांचा कुणीतरी माणूस होता तो. वेडसर वाटत होता. त्याचे पिवळे घाणेरडे दात काढून तो हसत होता पुष्पाला बघून. त्याचे डोळे लकाकले. तिच्या ढळलेल्या पदराकडे तो पाहत होता. पुष्पाला भोवतालच्या परिस्थितीचं, आपल्यावर ओढवलेल्या संकटाचं भान आलं. सुदीपने केलेला अपमान, आपलं दुःख, वैफल्य, सगळं ती विसरली. तिला एकच गोष्ट कळली, पटली. आपण पळालं पाहिजे. ती जीव घेऊन पळत सुटली. त्यानेही वेग वाढवला. त्यांनी तिला पकडलं. दोघांची झटापट झाली. ती त्याच्या हातातनं निसटली, पळत सुटली. तोही तिच्या मागून आला. रस्त्याच्या कडेला खडीचा ढीग होता. पुष्पा त्या ढिगावर चढली. बेभानपणे तिने दोन्ही हातांनी खडीचे दगड त्याच्यावर मारायला सुरुवात केली. त्याला जवळ यायची संधीच न देता ती त्याच्यावर दगडांचा वर्षाव करत होती. त्यांनी माघार घेतली. तो दूर जाऊन तिच्याकडे नुसताच पाहत उभा राहिला. पुष्पाने आपल्या हातातल्या अणकुचीदार दगडाकडे पाहिलं. तो तिने भक्तिभावानं डोळ्यांना लावला. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्मित झळकलं. दूरवर तिला लाईट्स दिसले. रात्रीचा सिनेमा सुटल्यानंतरची शेवटची बस येत होती. तिने केस सारखे केले, पदर खोचला आणि बसला हात केला. पुष्पाला पाहून सुदीप आश्चर्यानं उडाला. त्याला वाटलं होतं त्या दिवशीच्या प्रसंगानंतर पुष्पाला बहुधा वेड लागला असावं किंवा तिने आत्महत्या केलेली असावी. पण पुष्पा त्याच्या समोर उभी होती. नुसती उभीच होती असं नव्हे, तर ती आनंदात होती, नीटनेटकी, हसतमुख होती.
सुदीपच्या भांभावण्याची पुष्पाला गंमत वाटत होती. तिने सुदीपला विचारलं, आश्चर्य वाटतंय ना मी जिवंत आहे याचं? सॉरी. आता तुम्ही सॉरी म्हणताच आहात तर हमने आपको माफ कर दिया जनाब. सुदीप, मी तुमचे आभार मानायला आली आहे. कशाबद्दल? सुदीप, मी फार भोळी होते. तुम्ही मला शहाणं करून सोडलं. दुःखामुळेच माणूस घडतो. मीही घडले. ते दुःख तुम्ही मला दिलंत. थँक्स फॉर इट. तुमच्या ऑफिसातून त्या दिवशी बाहेर पडले तेव्हा मी उद्ध्वस्त झाले होते. पण एक मवाली माणूस माझ्या मागे लागला तेव्हा तो उद्ध्वस्तपणा कुठच्या कुठे नाहीसा झाला. त्याची जागा भीतीने घेतली. माझी फसवणूक, अपमान, निराशा सगळं मी विसरले. मी झक्कपैकी घाबरले. एका काळ्याकुट्ट अवस्थेतून माझ्या कैदी मनाची सुटका झाली. मी घाबरून पळत सुटले. शेवटच्या क्षणी माझ्या अंगी बळ आलं. त्या भीतीने मला ते बळ दिलं. मी त्या मवाल्याला रक्तबंबाळ केलं. हा प्रसंग घडला असेल फक्त 5 मिनिटात. ती 5 मिनिटं कशी संपली ते मला कळलं नाही. कुठल्याही संकटाचा, दुःखाचा भोगवटा हा असाच असतो, अल्पकाळ टिकणारा. जे दुःख येईल ते त्या क्षणी भोगावं, त्याला सामोरं जावं, गो थ्रू इट. त्याच्या वेदना कमी वेळ जाणवतात. मला साक्षात्कार झाला. खरंच साक्षात्कार झाला मला चिटणीस साहेब त्या दिवशी. संकटाची, दुःखाची चिंता करून आपण आपलं दुःख वाढवतो. आयुष्याच्या रस्त्यावरून अंधश्रद्धेच्या कुबड्या घेऊन चालत होते मी. मला त्या दिवशी कळलं माझे पाय धडधाकट आहेत. फेकून दिल्या मी त्या कुबड्या. माझ्या आयुष्यातल्या समस्या संपलेल्या नाही आहेत साहेब, त्या आहेत तशाच आहेत. पण आता त्या मी समजून घेणार आहे, त्या स्वीकारणार आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहे, जीवनाच्या प्रवाहात उडी घेणार आहे. माझ्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी आता मी विचार करीन, माझ्या अडचणींचं विश्लेषण करीन. उपाय कोणता ते माझ्या बुद्धीनं ठरवीन. मी निर्णय घेईन स्वतः. तो माझा निर्णय असेल. अर्थातच त्यातल्या चुका मी भोगेन, मला मार्ग सापडेल निश्चित. आयुष्याला निरर्थक म्हणण्याचा करंटेपणा मी आता नाही करणार. हे शहाणपण तुम्ही शिकवलं म्हणून आभार मानते. सुदीपची मान खाली झुकली होती. तो अपराधी स्वरात म्हणाला, आय एम रिअली सॉरी. मी तुझं भविष्य मुद्दाम चांगलं लिहित गेलो, तुला फसवलं, तुझ्या भावनेशी खेळलो. आपलं भविष्य अज्ञात राहण्यातच मौज आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण कसा ताजा, टवटवीत, नवा, उत्सुकतेनं भरलेला वाटतो. खूप अभ्यास करणाऱ्या मुलाला आपली प्रश्नपत्रिका आधीच कळावी असं कधीच वाटत नाही. आपण उगाचच भविष्यात डोकवायला जातो आणि चालू क्षण गमावून बसतो. इतर प्राणी बघा, त्यांच्या असतात पत्रिका, ते बघतात कधी हस्तरेषा. माणूस हा सुद्धा प्राणीच आहे, निसर्गानेच जन्माला घातलेला. त्याला तरी कशाला हवी आहे पत्रिका? येईल तो दिवस असेल तसा स्वीकारीन मी. तेच नैसर्गिक आहे. मी भूतकाळ आठवणार नाही, वर्तमान काळात जगेन पूर्णपणे. त्यामुळेच सुदीप, तुझ्या पेपरमधलं भविष्याचं पान मी यापुढे कधीच वाचणार नाही. पुष्पा निघून गेली. सुदीपच्या टेबलावर मालकांकडनं आलेली फाईल पडली होती. ज्योतिष भास्कर म्हात्रे यांना मानधन वाढवून द्यावं असं ॲप्रुव्हल त्यात होतं. सुदीप त्या फाईलवर पेनच्या मागच्या टोकानं उगीचच रेखोट्या ओढत बसून राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीता गद्रे लिखित भविष्याचं पान ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि भेटत मात्र राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.